या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी माननीय कदम सरना विनंती करतो. कदम सर, 2 मिनिटाची वेळ दिली पण जाता जाता 2 मिनिटं संपून जाणार. तरी सुद्धा वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला मी एवढंच सांगेन. मगाशी सरदार जाधव म्हणाले आणि त्या सरदार जाधवांच्या मधल्या त्या एकूणच वाक्यामधला पहिली सुरुवात आणि एक वाक्य त्याबद्दलच 2 मिनिटं मी बोलेन. पहिली सुरुवात त्यांनी नाथ महाराजांच्या अभंगाच्या प्रारंभाने केली. मी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या प्रारंभाने सुरुवात करेन. लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा आगाधच. म्हणजे परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, तसं गुरुच्या स्पर्शानं विद्यार्थ्याच्या जीवनाचं सोनं होतं. हे मला वाटतं सरदार जाधवाने आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांच्याकडून लाख लाख धन्यवाद की सोनेरी ही सकाळ तुम्ही आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आज आणली आणि सोन्यासारखे विद्यार्थी आमच्यासमोर आले. आमच्याबद्दलची कृतज्ञता एका वाक्यामधून त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एक दुसरं वाक्य दिलं होतं की आयुष्यामध्ये मित्र हा परिसासारखा असावा. आपलं आयुष्य जे घडतं ते मित्राच्या सहवासानं घडतं. आई वडील हे पहिले गुरु असतात, त्याच्यानंतर शाळेमध्ये शिक्षक, महाविद्यालयामध्ये शिक्षक हे आपले गुरु असतात. पण आपल्या अंतरीचं गुण आम्ही जे सांगतो ते आपल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडेच, ना बाबाकडे, आईकडे किंवा शिक्षकांच्याकडे. आणि म्हणून आयुष्यामध्ये मित्र जोडा. मित्र जोडला तर निश्चितपणे तुमचा काळ सुखकर होईल असंही प्रास्ताविकातून सरदार जाधवाने सांगितलं. आणि म्हणून मी तुम्ही एवढे आयुष्यामध्ये भाग्यवान कोण असेल या सबंध विश्वामध्ये, तर विश्वामधला धन्यवाद एकच माणूस असतो, तो असतो शिक्षक. आणि त्याचा अभिमान आम्हाला शिक्षक असण्याचा आहे. कारण सरदार जाधवांना एक मी व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि त्याच्या पत्नीचा संवाद आहे. ती पत्नी सातत्यानं त्या शिक्षकाला म्हणते, काय मिळवलं शिक्षक होऊन, मास्तर होऊन काय मिळवलं. आणि असं करत 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 ते शिक्षक रिटायर होतात आणि रिटायर झाल्यानंतर असा संवाद पती पत्नींचा चालू असतो. आणि त्याच वेळी एक लाल दिव्याची गाडी दारामध्ये येते आणि हळूच तो त्या ह्याच्यामधला ड्रायव्हर आणि त्याचा पिय उतरतो आणि ते कलेक्टर असतात, लक्षात ठेवा. दार उघडतो, जातो. हे सर बसले असतात खुर्चीवरती, साधारण 60-65 वर्षाचं वय असतं. तो जातो आणि खाली वाकून नमस्कार करतो. अरे कोण आपण, कोण आपण, कोण? सर, मी तुमचा विद्यार्थी आज या जिल्ह्याचा कलेक्टर आहे आणि हे केवळ तुमच्या मार्गदर्शनानं झालेलं आहे. त्यावेळी पत्नीच्या आणि मुलांच्या डोळ्यातून जे आनंदाचे अश्रू तरळतात. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की मला शिक्षक होण्याचा अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही शिक्षक तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्यातून घडलो. कारण माझी नोकरीची सुरुवात मुळात या शाळेमध्ये झाली आणि पहिली बॅच 5वीची तुम्ही आमच्यासमोर होता. तुमचा जसा रौप्य महोत्सवी काळ आहे तसा माझा 40 वर्षाचा काळ आहे. 40 वर्षानंतर तुमच्यासमोर आलो. म्हणून सरदार म्हणाले तसं आयुष्यात फक्त काही करू नका. सत्ता, संपत्ती, ऐश्वर, अधिकार हे नश्वर आहे. जे शाश्वत आहे ते फक्त माणूस जोडण्याची प्रक्रिया शाश्वत आहे. आणि माणूसच माणसाच्या उपयोगी येतो हे कोविडनं सिद्ध केलंय. ना पैसा, ना सत्ता, ना संपत्ती, ना अधिकार, ना प्रतिष्ठा काही कामी आली नाही. माणूस माणसाच्या कामी आला, तो कोविडनं आपल्याला सिद्ध करून दाखवलंय. म्हणून आयुष्यामध्ये मित्र जोडा. आणि कसे मित्र जोडा या संदर्भातल्या 4 वेळी आपल्यासमोर मी पेश करतो आणि थांबतो. मित्र कसा असावा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्या गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. 10वीची आणि 12वीची परीक्षा संपली, निकाल लागतो आणि त्याच्यानंतर पहिल्या पेजवरती एकतरी अशी बातमी असते की पेपर अवघड गेला, आई रागावेल, बाप रागावेल किंवा शिक्षक काय म्हणतील म्हणून गळफास, आत्महत्या. त्या आत्महत्येचं खरं कारण जे असतं ते कारण तो बापाला, आईला किंवा शिक्षकाला सांगत ते जो करेल तो, ती करेल ती, ते चिठ्ठी असते ती आपल्या मित्राला आणि मैत्रिणीला. आणि म्हणून मित्र जपा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर, मंदिरासारखा मनासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःखाडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. आता मैत्री कशी असेल? मैत्री चाटते काय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिल ग तू तिला, जाबिल ग तू तिला, वासरा सारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःखाडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्या 94-95च्या बॅचच्या वतीनं उपस्थित सर्व गुरुजनांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. आणि उत्तमला मी विनंती करतो की त्यांनी माननीय पाठक सरांचं स्वागतही करावं आणि त्यांचा आजच्या कार्यक्रमामध्ये सत्कार करावा. पाठक सरांचं स्वागत आणि त्यांचा सत्कारही होतो आहे. यानंतर तेजश्रीला विनंती करतो आहे की तिनं रेळेकर बाईंचा आणि उदयला विनंती असतं की त्यांनी रेळेकर सरांचा स्वागत आणि सत्कार करावा. शेवडे सर शेवडे बाई यांचा सत्कार आपल्या बॅचच्या वतीनं होतो आहे. संग्राम शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या माननीय संपाळ सरांचं स्वागतही करावं आणि त्यांचा सत्कार करावा.
आज संपा सरांना विशेष शुभेच्छा देऊया. आज त्यांचा वाढदिवस पण आहे, त्यामुळं खूप मनापासून शुभेच्छा त्यांना. आणि त्याचबरोबर श्रीयुत महेश लोखंडे यांचाही वाढदिवस आहे व त्यांनीही आता दोन विशेष सन्मान होणार आहेत. आपल्या सगळ्यांच्यासाठी शाळेपासून आतापर्यंत आदर्श असलेली आपली मैत्रीण जानकी मोकाशी आज हजर आहे. जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया जानकीचं. क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कामगिरी आतापर्यंत जानकीने केलेली आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यानं अनेक पुरस्कार तिला दिलेले आहेत. रणरागिणी, क्रांतीसूर्य फाउंडेशन, सह्यागिरी नारी सन्मान, जिजाऊ ब्रिगेड आदर्श महिला, कृती बहुउद्देशीय कर्तबगार महिला, हे सगळे सत्कार तिला मिळालेले आहेत. नॅशनल सिल्वर मेडलिस्ट आहे ती महिला शूटिंगमध्ये. पश्चिम महाराष्ट्रातली पहिली महिला फेन्सिंग नॅशनल ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे. आणि या कामगिरीबद्दल खूप मनापासून अभिनंदन. सर्वांना आधी माझा नमस्कार. खरं तर खूप आनंद होतोय. 30 वर्ष पूर्ण झाली या शाळेमधून. आधी खूप या सर्व शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार. कारण इतके काही शिक्षक आहेत त्याच्यामध्ये ज्यांना माझी घरची परिस्थिती, माझ्या आईची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. आणि खरं घडले या शाळेतूनच. आणि 2018पासून जे आयुष्याला एक वेगळं वळण लागलं आणि आज कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली दिव्यांग महिला शूटर आणि फेन्सिंग म्हणून माझं नाव झालेलं आहे. आणि लवकरच माझं एशियनला सिलेक्शन होणार आहे. हे सर्व आपल्या आशीर्वाद, आपले शिक्षण, जे मान सन्मान जो आहे इथेच मिळाला. आणि मी सर्व माझे वर्गातले सगळे मित्रमैत्रीण यांना मी खूप खूप थँक्यू सांगते की माझा इथं सन्मान केला, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद जानकी. आम्हाला सर्वांना तुझा नेहमीच अभिमान होता आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. आणि यानंतर बालेचंद सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. माननीय शेवडे सरना विनंती करतो की त्यांनी बालेचंदचा सन्मान करावा. लाईफ इन्शुरन्समध्ये पॅन इंडिया 3rd रँक 20 कोटींचा बिझनेस कोल्हापुरात पहिल्यांदाच करणारा असा हा आपला विद्यार्थी आहे. आणि शेवडे सर हे त्याच क्षेत्रातले असल्यामुळं त्यांच्या हस्ते हा सत्कार अतिशय उत्तमरित्या होतोय. विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी डिव्हिजनल हेड म्हणून त्याची निवड झालेली आहे. एकमेव ब्रँच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सर्व पॅरामीटर्समध्ये बाजी मारली. आणि SBI लाईफतर्फे MD आणि गोवा आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांचा सत्कार झालेला आहे. मी शुक्रांती कापडे, आताची खांडेकर. ज्या वेळेला मला कळलं की आजच्या कार्यक्रमामध्ये आज मला मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यावेळेला ॲक्च्युली खरं तर मला पोटात खड्डा पडला. कारण वक्तृत्व हा माझा काही पिंड नाही आहे. पण कदाचित आज सगळ्यांना तुमच्याबरोबर असल्यानंतर मला वाटतंय की मी नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली. तसं बघायला गेलं तर मला इथं जेव्हा बोलायची संधी मिळाली तर सुरुवातीपासूनच सांगायला आवडेल की माझं इथं ॲडमिशन इयत्ता 4थीमध्ये झालं. त्याच्या आधी मी बुधवार पेठेत आंबेडकर शाळेमध्ये होते आणि त्या शाळेमध्ये माझा नेहमीच पहिला दुसरा नंबर यायचा. पण जेव्हा मी या शाळेमध्ये ॲक्च्युली आले त्यावेळी मला मी खरी किती हुशार आहे ते कळलं आणि माझा भ्रमाचा भोपळा फुटला.
शिक्षक यादव सर होते. कदाचित यादव सरांनी त्यावेळेला जी उलट्या हातावर दिलेली छडी असेल त्या छडीनं मी घडले असं मला म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी रचलेल्या पायावरती आपले आत्ताचे जे शिक्षक आहेत, मान्यवर आहेत, त्यांनी जी इमारत उभी केली ती आज मी तुमच्यासमोर आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तर आपल्या शाळेचे जे शिक्षक आहेत यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येक शिक्षकाचा एक आपला आपला वेगळा साचा आहे, आपला आपला छाप आहे. त्याच्यामध्ये खामकर सर येणारे जे त्यांची जबरदस्त एंट्री असू दे किंवा भालकर सरांच्या ज्या झुपकेदार मिशा आणि करारी आवाज असू दे, किंबहुना जेव्हा शेवडे मॅडम वर्गात यायच्या तेव्हा ते इतकं सुंदर असायच्या की बघावं की शिकावं हा प्रश्न पडायचा. त्याचबरोबर जेव्हा 5वी मध्ये मी आपल्याला इंग्लिश सुरुवात झाली तेव्हा जे लईन ABCDEFG हे सांगितलं, जे आपल्या देसाई मॅडमने आपल्यावर बिंबवलं, कदाचित आमची मुलं सुद्धा त्याच लईत ABCD शिकलेली आहेत आणि हे मला सांगताना आनंद वाटतो. तर प्रत्येकच शिक्षकांचं नाव घेणं इथं शक्य नाहीये. पाठक सरांनी शिकवलेली जी मराठी आहे ती आजन्म लक्षात राहील. त्याचबरोबर लाटकर सरांनी आपल्याला जे लय आणि ताल आणि सूर शिकवला त्यामुळेच कदाचित आपण एक सुरात इथं आहोत. त्याचबरोबर आपल्याला सावधान राहायला फक्त पाटगावकर सरांचा सावधान हा आवाज पुरेसा होता आणि आजही तो तसाच आहे. त्यामुळं मी इथं असलेल्या प्रत्येक शिक्षकांचे मनापासून आभार मानते. इथल्या मला शाळेच्या काही आठवणी पण सांगायच्या आहेत, तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. तर आपल्या वर्गात काही बेंच तुटलेले असायचे, काही बेंच चांगले असायचे. संध्याकाळी जेव्हा शाळा सुटेल त्यावेळी एक आटापिटा असायचा की चांगले बेंच आपल्याला मिळावे आणि मुलींचं संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर सगळे बेंच एकत्र करणं असायचं. पण दुसऱ्या दिवशी जैसे ती स्थिती आलेली असायची, मुलांनी सगळं चित्र दुसऱ्या दिवशी सकाळी बदललेलं असायचं. कदाचित मनीषला हे आठवणार नाही की यावरून माझं त्याच्याशी भांडण झालेलं होतं. आज जी शुक्रांती आहे इथं ती त्याच वेळची आणि तेवढीच लहान आहे. त्यामुळे आजही मला त्याला निक्षून सांगावं लागतंय की तो बेंच माझाच होता. त्याचबरोबर मला आणखीन एक गोष्ट शेअर करावीशी वाटेल की दुपारची जेव्हा सुट्टी व्हायची त्यावेळी आपला एक अट्टहास असायचा की मिळालेली 2 मिनिटं सुद्धा वाया घालवावीशी वाटायची नाही. त्या 2 मिनिटांमध्ये सुद्धा पळापळीचा खेळ रंगायचा आणि त्यावेळेला वर्गात पळापळीचा खेळ रंगला असताना सरदार असा समोरून आला, वर्गात त्याने प्रवेश केला आणि मी जोरात जाऊन त्याला धडकले आणि त्याच्यानंतर तो सरळ सबशेट खाली पडला. पण मी आऊट होऊ नये म्हणून त्याच्यावरून उडी मारून पलीकडल्या सेफ जागी जाऊन थांबले. कदाचित त्यासाठी मी सरदारची दिलगिरी व्यक्त करते. तो माझा एक स्वतःला वाचवण्याचा केविलाना प्रयत्न होता. अशा कितीतरी आठवणी आहेत ज्या इथं सांगता येत आहेत, पण प्रत्येकालाच इथं प्रत्येकाशी बोलायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं त्या आठवणींना आवर घालते. पण मला इथं हे पण सांगावंसं वाटतं की शालेय जीवनातली जी आपली मैत्री आहे ती मैत्री खरंच कशाशी तुलना करता येणार नाही. म्हणजे त्यानंतर कॉलेज झालं, अभ्यासाची वर्ष आली, हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा ही मैत्री मात्र फुलपाखरासारखी तशीच आपल्या आयुष्यात टिकून आहे. आणि ही मैत्री अशी आहे की हाकेला कधीही ओ देईल. म्हणजे ह्याचं मला माझे 2 हळवे प्रसंग इथं तुमच्याशी शेअर करायला आवडेल की एक 4 ते 5 वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांना डेंग्यू झाला होता आणि त्यावेळी अत्यंत रक्ताची तातडीची गरज होती. मी इथून तिथून सगळ्यांना फोन केले, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच वेळेला मला आपल्यातले वर्गमित्र आठवले आणि मी सरदारला फोन केला की असं असं थोडीशी रक्ताची गरज आहे आणि अर्जंट आहे. तर त्यानं कुठलाही विचार न करता आसिफ आणि सरदार आणि आणखीन 2 जण हे माझ्या मदतीला त्यावेळेला तिथं उभे टाकले. त्यावेळेला रक्ताची चाचणी घेतल्यानंतर एक 2 ते 3 तासांनी त्याचा निकाल कळणार होता की कुठलं रक्तगट तिथं मॅच होतं किंवा काय. तर 2 ते 3 तास ते तिथं माझ्याबरोबर थांबून राहिले. त्यांनी मला आधार दिला आणि त्यानंतर मी दिवसभर जेवली नाही ह्या जाणीवेने त्यांनी मला जेवायला सुद्धा घातलं आणि त्यानंतर ते सगळं सोपस्कर पार पाडल्यानंतर तिथून बाहेर पडले. त्याच्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी असेल. असाच एक प्रसंग आणखीन उद्भवलेला म्हणजे माझ्या आईची झालेली बायपास सर्जरी. त्यावेळेला सुद्धा आता सतीश शहापुरे तर नाही आहे, कदाचित कामानिमित्त त्यांना यायला मिळालं नसेल, ते ॲपल हॉस्पिटलमध्ये होते.
तर तिथं सुद्धा त्यावेळेला ती गरज माझी इतकी, आई म्हणजे प्रत्येकाचा साडवा कोपरा असतो, हे काय सांगायला नको. तर त्यावेळेला त्यानं केलेली मदत ही म्हणजे आता मी शब्दात सांगताना सुद्धा मला ते भरून येत आहे. तर असे मित्र मला मिळाले, म्हणजे ह्या शाळेनं मला फक्त उभं नाही केलं, तर ज्ञान दिलं, संस्कार दिले, आणि त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी, माझे मित्र आणि सगळ्याच गोष्टी भरभरून दिल्या. त्यामुळं मला ह्या शाळेचे उपकार आयुष्यभर तसेच लक्षात ठेवायचे आहेत. त्या शिक्षकांचं कधीही उतराई व्हायला मला आवडणार नाही, कारण ते ऋण मला वाटतं मला आयुष्याच्या शेवटपर्यंत ओझं म्हणून का असे ना ते घेऊन जगायचं आहे, कारण ते ओझं जे आहे ते मला जगण्याची उमेद देतं असं मला वाटतं. आणि सगळे मित्रमैत्रिणी आपण परत परत या निमित्तानं वगैरे इथं भेटत राहू आणि असंच गेट टुगेदर परत होत राहू अशी मी हे करून माझं मनोगत आहे. ते थोडंसं पुढच्या काळाच्या प्रत्येकाच्या ज्या भेटण्याच्या वगैरे आहेत त्यामुळे त्याला थोडंसं आवर्त घेऊन मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते. थँक्यू. वा, शुक्रांतीनं 30 वर्षांपूर्वीच्या आठवणींना बराचसा उजाळा दिलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यानंतर शेअर करूयात आपण. यानंतर संग्राम शिंदे. नमस्कार, मी संग्राम यादव कॉलेज श्रीकृष्ण यांचा पुत्र संग्राम उर्फ पिंकू. मला पिंकू या नावाने ओळखणारे कदमवाडीतील मित्र आहे. पिंकू उर्फ पिंकू ड्रायवॉटर. पेट रहे आजच्या स्वस्थ रहे बच्चा, नो कुडकुडी नो कुडकुडी. आज गुरुजनांना भेटण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. गुरुजन माझ्यासमोर आहे. मी सर्वांना विनंती करेन प्रत्येकाने जागेवर उभे राहायचं आहे आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. गुरुंना वंदन करून झाल्यानंतर माझे टॉपिक फक्त 3च आहेत, गुरु, शाळा आणि मैत्री. पहिल्यांदा गुरुपासून मला सर्व शिक्षकांनी घडवलं. या ज्ञानाच्या सागराला नमस्कार करताना एक अथांग महासागर आहे, त्यांचा मी ऋणी आहे. मी त्यांची ओळख माझ्या वेगळ्या स्टाईलने करून देतोय. भूमितीतील वर्तुळ काढताना केंद्र धरूनच वर्तुळ आखला जातो. मध्यबिंदू सुटला की वर्तुळ पूर्ण होत नाही, ते दिशाहीन होतं. वर्तुळाच्या त्रिज्या वर्तुळाला स्पर्श करते, तेही केंद्राच्या साह्यानेच. वर्तुळ भेदून जो व्यास वर्तुळाला पार करतो तोही केंद्राला धरूनच. प्रत्येकाचं आयुष्य हे वर्तुळ आहे आणि प्रत्येकाचा आयुष्यामध्ये केंद्र असतो. माझा केंद्रबिंदू जो आहे, माझे पहिले केंद्रबिंदू आहे ते आईवडील, त्यानंतर गुरुजन. भूमितीवरून लक्षात आलं असेल, मी पुन्हाचा उल्लेख करतोय. मी रेळेकर सरांचा उल्लेख करतोय, तुम्हाला लक्षात आले. मी सरांचं इथं जाणूनबुजून नाव घेतोय, कारण प्रसंगच असा होता. 10वीचं वर्ष होतं आणि काही कारणामुळे मी आणि माझा भाऊ अजय शिंदे यांच्यावर 10वीचा फॉर्म भरणार नाही आणि यांना परीक्षेला बसू देऊ नये, हा प्रसंग उद्भवला होता. उद्भवण्याचं कारण पण थोडं विचित्र होतं. काही विक्षिप्त आणि विचित्र व्यक्तीने कुणाचं तरी XYZ व्यक्तीच्या नावे शाळेमध्ये पत्र पाठवलं होतं आणि संशयाची सुई माझ्याकडे आणि अजय शिंदेकडे आली होती. सगळ्यांना सांगावंच वाटतं, आम्ही फार हसून गेलो होतो आणि 007 जेम्स बॉन्ड पाडगावकर सरांच्याकडे ते प्रकरण गेलं होतं.
आता पाडगावकर सरांचे प्रकरण गेल्यानंतर काय होईल अवस्था हे मी वेगळी सांगण्याची गरज नाही. त्यानंतर त्यांनी शहानिशा केली, अक्षरांची जुळवाजुळव केली. आमचा कुठेही तिथेही काही संबंध नव्हता, पण एक संशयाची सुई असल्यामुळे यांना बोर्डाच्या परीक्षेला बसू द्यायचं नाही हा निर्णय झाला होता. पण आमच्या दोघांच्या पाठीमागे पहाडासारखे उभे ते रेळकर सर, त्यांनी तो विश्वास संपादन म्हणजे विश्वास आमच्यावर दाखवला की आम्ही संपादन केलं होतं आणि त्यांनी आमची बाजू घेतली आणि सांगितले की बाबा या शिंदे बंधूंना जे काय आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. आज जर ती 10वीचं बोर्डाची एक्झाम देऊ शकलो नसतो तर पुढचं आयुष्य काय आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. त्यामुळं रेळकर सर मी आयुष्यभर तुमचा ऋणी आहे आणि त्या पहाडाला माझा मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे. नंतर होईनच मी सर तुम्हाला नंतर भेटतो म्हणतो. तुम्ही मला चांगल्या गोष्टीसाठी मी चांगल्या गोष्टीसाठी चालू आहे. शाळेचा दुसरा प्रसंग असाच आहे. शाळेनं ह्या घडवलं पडतो. शाळेमध्ये स्टडी रूम हा एक प्रकार होता आणि मुलं मुली स्टडी रूमसाठी यायचे. पण आम्ही 7 मुलं असे आहोत, त्यांना ही शाळा फार प्रिय आणि फार जवळची आहे. सगळ्यांनाच असते पण आम्हाला जरा जास्त आहे, कारण त्यावेळी आमच्या घरी लाईट होती पण ती शेजाऱ्यांच्या कृपेमुळे होती, कारण त्यांच्याकडून आम्ही भाड्याने घेतलेली. त्यांना झोप आली की 9 वाजता त्याला लाईट बंद करायची आणि 10वीचा अभ्यास मग समोर दिसायचे पाडगावकर सर, रेळकर सर, लाटकर सर. मग त्यावेळी स्टडी रूम झाल्यानंतर आम्ही 7 विद्यार्थी इथे संध्याकाळी वस्तीला इथे असायचो आणि त्यावेळी आमचा अभ्यास पूर्ण झाला. आणि प्रसंग सांगण्यापाठीचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाची परिस्थिती सेम तीच होती आणि ते शाळेतले माझे विद्यार्थी होते. या शाळेने घडवलं ते संजय पाटील आहेत, आज PhD झालेले आहेत. उठून उभं राहायचं संजय पाटील. नंतर दुसरे सरदार जाधव आहेत, त्यानंतर अजित शिंदे, बबन लांबोरे. हे देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. देशसेवा करून आता पोलीस विभागात उत्कृष्टपणे आपली सेवा करताय. त्यानंतर संदीप ढाले, राजू कवाळे आणि आम्हाला सुधारवणारा जयवंत हुंबे ज्यांनी आमचा अभ्यास करून घेतला, तो आज नाही येते. त्याचंही खूप खूप धन्यवाद. कारण आज सगळ्यांचे आभार मानायचे आहेत मला. त्यानंतर राहिला विषय मैत्री. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आता पुढील आयुष्यात आपल्याला एकमेकाची गरज आहे. आपला हा ग्रुप गेट टुगेदर करतो. गेली 5 वर्ष कंटिन्यू गेट टुगेदर आपलं सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थी हे एक सुवासिक फूल आहे, हिरे आहेत, माणिक आहेत, मोठे आहेत, पण त्यांना एकत्रित जोडणारा जो मणी आहे, त्याला ओढणारी जो दोरा आहे, की जी माळ जी तयार झालेली आहे, तो अदृश्य असतो कायम, जो कुणाच्या समोर येत नाही, तो आहे आसिफ जमादार. मला काय म्हणतोय नंतर सांगतोय. चॉकलेट हिरो, तो चॉकलेट असेल तर मी कॅडबरी आहे. चॉकलेट लगेच संपतं, कॅडबरी संपत नाही. आपल्याला एकमेकांच्या दुकान यायचं आहे आणि हा ग्रुपमधून काहीतरी विधायी काम करायचं आहे. ओके, धन्यवाद. कोरगावकर हायस्कूल कोल्हापूरला एक स्नेह भेटवस्तू प्रदान करण्यात येणार आहे. मी नियोजन समितीला या स्नेह मेळाव्याची विनंती करतो
की सध्याचे मुख्याध्यापक माननीय सौंदर्य सर यांच्याकडं त्यांनी ही स्नेह भेटवस्तू प्रदान करावी. त्यांना कम्प्युटर असेल, सगळ्या डिजिटल सुविधा असतील आणि अद्ययावत अशी क्लासरूम त्यांना मिळेल. आणि आत्ताचं कार्यालय जे आहे शाळेचं ते पूर्णपणे त्याचं नूतनीकरण करून आम्ही देणार आहोत 94-95 बॅचच्या वतीनं. त्यामुळं या दोन्ही गोष्टी थेट रूपाने आम्ही शाळेला देतो आहोत. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण आपल्या शाळेसाठी एकदा. माननीय रेडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व प्रिय विद्यार्थी समूह, कॅमेरामन पण इथं आहेत, त्यांचंही स्वागत. आता बोलायचं काय, गणिताच्या शिक्षकाला जमत नाही हे लक्षात ठेवा. काय बोलायचं ते बोलण्यासाठी पाठक सर, माने सर, सौंदर्य सर ही जी मंडळी ते बोलू शकतात. मी एवढंच म्हणेन की इथं आल्यानंतर नेहमी मी 10वी कचाच वर्ग शिक्षक असायचा. 10वी क याचा अर्थ असा की सगळे विद्यार्थी कुठंतरी एका विषयात पास, म्हणजे सगळ्या विषयात नापास, असा सगळा तो गट असायचा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, वर्षभराच्या त्या धास्तीमुळाने याच्यामुळे किमान 10-12 मुलं तरी 10वीमधून पास व्हायची, किमान पास होते. बाकीच्या वर्गामध्ये चांगले विद्यार्थी ते पास होणारच, त्यांना काय प्रश्न नव्हताच, हिरे हे चमकणारच. पण काचेला देखील हिऱ्यासारखा चमकवण्यासाठी माझा तो वर्ग असायचा. आणि मला सांगायला अभिमान वाटतं की जेव्हा मी मुलं बघितली मोठमोठ्या पदावर आता आहेत, हे बघितल्यानंतर माझा उपयोग भरून आला आणि मला वाटलं की माझ्या जीवनाचं कुठंतरी थोडंसं सार्थक झालेलं आहे. आणि तोच ते सार्थक होण्याचं काम या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी करून दिले, याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे आभारी आहे. आणि मी इथे 2 शब्द बोलून थांबतो. धन्यवाद सर. यानंतर माननीय शीला कांबळे मॅडम यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठावरील माझे सर्व गुरुवर्य आणि उपस्थित, मी ज्यावेळी सर्व्हिसला नुकतीच लागले त्यावेळीचे माझे पहिल्या बॅचचे हे सर्व विद्यार्थी, त्यामुळं मी जवळजवळ त्यांच्या म्हणजे लहान असल्यामुळं बऱ्यापैकी मुली ह्या माझ्याकडं यायच्या. ठराविक विद्यार्थ्यांची नावंसुद्धा माझ्या स्मरणात आहेत, मुलींची नावं आहेत. मी जरा वेळानं आल्यामुळं तसा परिचय थोडा व्हायला वेळ लागलेला आहे. तरीसुद्धा आज आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखरच आपल्या सर्वांना मी आमच्या सर्व प्रायमरी विभागाकडून धन्यवाद देते यासाठी की हा मला वाटते 3रा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित होतोय. या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सुद्धा बोलवले जाते. हा विशेष आनंद आमच्यासाठी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी हायस्कूलला गेल्यानंतर हायस्कूलचे शिक्षकच नजरेसमोर असतात मुलांच्या. पण मी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद यासाठी देते की आपण सर्वांनी आमची आठवण केली, घरापर्यंत आलात, फोन केले. पहिल्यांदा सरदारने फोन केल्यानंतर मी त्याला म्हटलं आपण कोण बोलताय, मी त्याचं नाव ओळखलं, मी काय करतात ते पण त्याला सांगितलं. आपण म्हटलं सरदार जाधव. होय मॅडम म्हणाले, आपण प्राचार्य आहात. इथंपर्यंत मी त्यांच्याशी बोलले. खरोखर त्याला खूप आनंद झाला. तुम्ही आमच्यासमोर लहान आहात, आम्ही दिलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन पुढं टप्प्याटप्प्याने तुम्ही मार्गक्रमण करत आहात. असेच आयुष्यामध्ये आनंदी राहा, उत्साही राहा, सर्वांशी प्रेमाने वागा, हीच या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देते. मित्र जोडा, सरांनी पहिलंच गाणं तुम्हाला सांगितलेलं आहे, अनंत राऊत सरांचं ही कविता आहे. आणि मी सर उठल्यानंतरच म्हटले होते की सर आता हीच कविता सांगा, आणि सरांनी ती कविता तुम्हाला पहिल्यांदाच सांगितली कदम सरांनी. त्याप्रमाणे खरोखरच त्या कवितेतला अर्थ जो आहे, जर तुम्ही सर्वांनी ती कविता त्याचे व्हिडिओज आहेत बघा, वाचा, त्याप्रमाणे आनंद घ्या. आपलं कुटुंब सांभाळा, आजूबाजूचे लोक सांभाळा, वेळात वेळ काढून एकमेकाच्या घरी सुखासाठी दुःखासाठी जा, एवढीच या प्रसंगी सर्वांना विनंती करते. आपण सर्वांनी आम्हाला आठवणीत ठेवले याबद्दल सर्वांना धन्यवाद देते.
तुमचं पुढचं आयुष्य सर्वांचं सुखकर हो ही सदिच्छा व्यक्त करते. मला इथं बोलायला संधी दिली याबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी थांबते. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचे प्रथम मी आभार मानतो की त्यांनी जाणीवपूर्वक आम्हा सर्व शिक्षकांना या ठिकाणी निमंत्रण केले. जरी मी सेवानिवृत्त आता असलो तरी त्यावेळेला माझ्या डाव्या हाताला जे जे सगळे शिक्षक आहेत ते त्यावेळेला मला सगळ्यात सेवाज्येष्ठ आहेत आणि त्या सर्वांच्या मधला सर्वात छोटा मी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी. आणि त्यामध्ये एक बाब मला सांगता येईल. काही वर्ष मला प्रायमरीकडे काम करता आलं. 1984 ते 88 पर्यंत मी प्रायमरीकडं काम केलं. त्यामुळे यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मला प्रायमरीला सुद्धा सहकारी शिक्षक या नात्यानं शिकवता आलं. त्यानंतर 1988 मध्ये मला सांगावं लागेल, मी ज्या वेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला SSC DED 10वी नंतर DED केलं. नंतर मी 1987 साली BA झालो. 89 मध्ये MA झालो. 91 मध्ये MA झालो. त्यानंतर 92ला BEd केलं. 94 साली MAd केलं आणि अशी ही उन्नती करतच राहिलो या सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं, प्रेमानं. आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबरही राहता आलं, बऱ्याच गोष्टी शिकवता आल्या. यातली बरीच मुलांची नावं आल्यानंतर आठवणीत आली. कारण प्रायमरीपासून लहानपणापासून 10वीपर्यंत मी तुम्हाला लहानाचं मोठं होताना बघितलं. आजही यातले बरेच विद्यार्थी माझ्याकडे व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये आहेत, भेटतात, वार्तालाप करतात, त्यांच्याशी बोलता येतं. आठवणीनं एक सांगता येईल मला सरदारबद्दल की सरदार एक दिवस काय झालं कुणास ठाऊक, त्याला माझी आठवण झाली आणि तो मला भेटायला आला. कारण मला मनात सुद्धा नव्हतं की हा विद्यार्थी मला भेटायला येणार आहे. थोडं भावनिक व्हावं लागतंय की ज्या वेळेला मला तो भेटायला आला तेव्हा त्यानं गाडी घोडावरच्या बाजूला लावली आणि तो चालत घरी भेटायला आला. मला आश्चर्य वाटलं. मला माहिती होतं की हा जाणीवपूर्वक मला भेटायला आला. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आपण ज्या गोष्टी देतो तो विद्यार्थी निश्चितपणे आपल्या स्मरणात ठेवतो. त्याच्याशी हितगुज केल्यानंतर काही दिवसांनी परत योग आला. कोरगावकर हायस्कूलमध्ये परत आणखी तुम्हाला भेटायला आला आणि ती वेळ सुद्धा स्मरणीय आहे. ज्या ज्या वेळेला मला तिची आठवण येते, माझ्याकडं तो मोबाईल आहे की त्या तारखेला काढलेले फोटो. तुम्हाला माहिती आहे की मी छायाचित्र काढण्याचा माझा छंद आहे आणि आठवणीनं काढलेले फोटो त्या तारखेला मला रिमाइंड करतात की सरदार आज आला होता. त्यानंतर आणखी कोण शुक्रांती भेटली होती, कोण आणखी भेटले होते, कोण लाडगे भेटला असेल किंवा हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते स्मरणीय आहेत. आणि त्यामुळे या आजच्या दिवसाचा विशेष महत्त्व आहे की आपण जुन्या आठवणींना उजाळा देतोय. आणि असेच तुम्ही एकत्र राहा. एकत्र राहिल्यामुळे काय होईल, आपली सुखदुःख वाटता येतील, त्याचा भार हलका होईल, ताण हलका होईल. मग सुद्धा मी वर्गामध्ये हेच बोललो की आपण एकत्र राहूया. एकत्र राहण्यानं काय होईल की तुमचं जीवन जे सुसह्य व्हायला मदत होईल. पुन्हा मी सर्व विद्यार्थ्यांचे, माझ्या सहकारी शिक्षकांचे, ज्येष्ठ शिक्षकांचे आभार मानतो की आपण आज एकत्र येण्याचा हा योग घडवून आणला. सगळ्या तुमच्या टीमचं अभिनंदन. धन्यवाद. उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनी माझी आणि इथं जमलेले आजच्या 94-95 बॅचचे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आजचा अतिशय खूप छान योग इथं घडून आलेला आहे. तुमच्या सर्वांबद्दल काय बोलावं हे काही खरं तर कळतच नाही. तुमच्यातले काही जण आहेत ते प्रायमरीला नव्हते पण हायस्कूलला आले. पण आज इथं असा भेदभाव न करता
असा भेदभाव न करता आपण सर्वजण एकत्र इथं आलो. मला ज्यावेळी सरदारचा फोन आला, मी घरी येणार आहे बाई तुमच्या, अरे म्हणलं मी इथं नाही आहे, मी पुण्याला गेले. राजूचा फोन आला, त्याला पण सांगितलं मी पुण्याला गेले. नाही खरं बाई तुम्ही 25 तारखेला इथं आलंच पाहिजे. अरे काय आहे, असं असं आम्ही गेट टुगेदर ठेवले आणि तुम्ही यायलाच पाहिजे. खरंच यायला पाहिजे का रे? तर हो बाई तुम्ही नाही आला तर मी गाडी पाठवणार, असं सरदारने सांगितलं. मी त्याला म्हटलं नाही 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 गाडी पाठवू नको, माझं मी यायला तयार आहे. आणि मी कालच तेवढ्या कारणासाठी खरं म्हणजे आज आले आणि उद्या मी परत पुण्याला जाणार आहे. त्याचं कारण असं, आणि त्यांना मी एक प्रश्न विचारला की अरे प्रायमरीतले कोण कोण आहेत? मग सरदारनी सांगितलं मला की नांदणीकर बाई आहेत, शिलाताई आहेत, यादव सर आहेत, सिरनाळे सर आहेत. त्याचं विचारायचं कारण असं की आजपर्यंत बरेच ठिकाणी गेट टुगेदर केलं जातं. मी सुरुवातीला आधी प्रायव्हेट हायस्कूलला पण होते, त्यामुळे तिथं पण गेट टुगेदर केलं जातं. त्या बॅचचे जे असतील ते मला वैयक्तिक बोलवतात, परंतु हायस्कूलचा ज्यावेळी केला जातो त्यावेळी प्रायमरीच्या शिक्षकांना बोलावलं जात नाही. तुम्ही असं म्हणाल की खरंच बाई डायरेक्ट बोलताय, कारण माझा अनुभव आहे म्हणून मी बोलते. आज आम्ही आंतरवर्तीच्या मी तिन्ही शाखांमध्ये काम केलं. तिन्ही शाखेचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे, पण तिन्ही शाखेतल्या जर विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं असेल तर मी कोरगावकरच्याच मुलांचं कौतुक करणार. इथे काहीतरी माझे बंधू भगिनी पण बसले, ते पण म्हणत असतील की बाई अशा कशा काय म्हणतात, पण माझा खरा अनुभव आहे. आज गेल्या आठवड्यामध्येच आमच्या वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं पण गेट टुगेदर झालं, परंतु त्यांनी प्रायमरीच्या कुठल्याही शिक्षकाला बोलावलं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट बोलते. आणि गेल्या वर्षी आपल्या गुरुपौर्णिमेला गेट टुगेदर केलं 89-90च्या बॅचनं, तेही कोरगावकरच्याच. आणि त्यावेळी आम्हाला सगळ्या प्राथमिकच्या शिक्षकांना बोलावलं होतं. हा वेगळा अनुभव का? ही जी आपल्या कोरगावकरच्या विद्यार्थ्यांच्याकडं असणारी माणुसकी आहे, ही माणुसकीला तोड नाही. कुठेही भेटू देत मुलं, परंतु अगदी आवर्जून भेटणार, बोलणार, ते खरं कौतुकास्पद आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी पाठीवर थाप देते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कोरगावकरच्या तिन्ही शाखेमध्ये आम्ही काम केलं, परंतु काम करतानाचं समाधान देखील आम्हाला कोरगावकरलाच मिळालं. कारण तिथली जी मुलं होती त्यांची परिस्थिती वेगळी होती दोन्ही ठिकाणची, आणि इथली परिस्थिती फार वेगळी होती. या परिस्थितीमध्ये आम्हाला आई म्हणून काम करावं लागलं, आणि तिकडल्या परिस्थितीमध्ये आम्हाला शिक्षक मास्तर बाई म्हणूनच काम करावं लागलं. हा फरक आहे. इथं येताना तुमचे आई वडील प्रत्यक्षात फक्त आईच यायची, वडील बहुतेक करून कोणाचे आलेच नाही, परंतु आईच यायची. ती दरा 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 तुम्हाला ओढत आणायची. घ्या एकदा बाई तुमच्या ताब्यात, काय करायचं ते करा, दिलंय बघा आता तुमच्या ताब्यात. त्यांना तेवढा विश्वास होता शिक्षकांबद्दल की या शिक्षकांच्या ताब्यात दिल्यानंतर आपली मुलं काहीतरी चांगलं करतील, आणि तो विश्वास पणाला लागला तो आज तुमच्या रूपाने की खरोखरच तुम्ही करून दाखवलं. आणि याबद्दल कॉलर ताट. असंच राहा, खूप आनंदी राहा, एकमेकांनी एकमेकांची मैत्री सुखदुःखाच्या काळात जपा, जेणेकरून आई वडील अगदी नवरा बायको मुलं याहीपेक्षा खरं नातं कुठलं असेल तर ते मैत्रीचं नातं. तर त्या मैत्रीच्या नात्याला जपा, कोणाची सुखदुःख कुणीही वाटून घ्या, चांगले राहा, समाधानी राहा, आणि आम्हाला पुन्हा 10 वर्षांनी जगण्यासाठी अशीच ऊर्जा प्राप्त करून द्या. कारण आज इथं यायचं कारण माझं हेच आहे की मला पुढं जास्त जगायचे, आणि म्हणून तुम्ही सर्वांनी
आज आम्हाला इथं बोलवलं. तुम्हाला किती द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहे. खूप छान व्हा, खूप मोठे व्हा, अशा सदिच्छा शुभाशीर्वाद देऊन माझे 2 शब्द मी सांगतो. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि 1994-95 बॅचचे माझे सर्व प्रिय विद्यार्थिनी मित्र हो, अनेक शिक्षकांनी अनेक विषयाबद्दल आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता मला प्रश्न पडलाय की नक्की तुम्हाला काय सांगायचं, कारण आता तुम्ही खऱ्या अर्थाने विद्यार्थी दशेत नाही, आता तुम्ही सांसारिक जीवन किंवा सेवेमध्ये आहात आणि तुम्हाला काहीतरी वेगळं सांगावं म्हणून मी या ठिकाणी आलोय. मी एका गोष्टीबद्दल सांगणार आहे. मित्र हो, तुम्ही आता सांसारिक जीवन जगता, कुठं ना कुठं सेवा करता आहात. मग ती घरची सेवा असेल, समाजाची सेवा असेल, राष्ट्रसेवा असेल, तर हे सगळं करण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं ते तुमच्या आई वडिलांच्यामुळं. आणि म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता अनेकाबद्दल उपदेश सांगितला की मी मैत्री जपा, मित्र जपा, मैत्री वाढवा, एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हा. त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन, आज काळाची गरज आहे. मित्र हो, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांना आयुष्यात कधी विसरू नका, कारण आपल्याला हे सुंदर जग पाहण्याचं भाग्य ज्याच्यामुळे मिळालं ते म्हणजे आपले आई वडील. आई वडिलांनी जन्म दिला म्हणून आम्ही हे सुंदर जग पाहतोय. आणि म्हणून माझी तुम्हाला जाता वेगळा मुद्दा मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जन्म दिलेल्या आई वडिलांना कधीही विसरू नका. कितीही कष्ट पडू देत, कितीही पराकष्ट करायला लागली तरी चालेल, पण जन्मदात्या आई वडिलांना कधीच विसरू नका, त्यांची सेवा करा. आणि त्याचबरोबर ज्या मी महिला मंडळींना सांगेन की तुमच्या घरी असलेले सासू सासरे त्यांचीही सेवा करा, कारण ही सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. हेच खरा आशीर्वाद आहे. आणि हे जर पुण्य तुम्हाला मिळायचं असेल तर कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही, कुठल्या मंदिरात जाऊन देवधर्म करण्याची गरज नाही. आई वडिलांची सेवा करा, आनंदी जीवन जगा. आज काळाची गरज आहे. तुम्ही पाहताय समाज गुंतागुंतीचं झालंय, जीवन संघर्षमय झालंय. अशा संघर्षमय जीवनामध्ये आपल्याला विसावा आणि आनंद मिळायचा असेल तर तुम्ही आनंद शोधत राहा. आणि हा आनंद कशात मिळवायचा, तर आनंद हा चांगल्या गोष्टीत मिळवायचा. आणि चांगली गोष्ट जेव्हा जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याला नक्कीच यश येतं. आणि म्हणून कायम लक्षात ठेवा, आपण जे कृत्य करणार ते सत्य आणि चांगलं करा. जे जे सुंदर आहे, मंगल आहे, सत्य आहे, शिव आहे, याचा नेहमी आदर करा. हेच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आणि म्हणून तुम्हाला जाता एवढं सांगेन की तुम्ही प्रेमानं आनंदाने जगा आणि हे जगत असताना सदैव हसत राहा. कारण ज्यावेळी आपण हसतो, स्माइल सेज आय एम ओके, स्माइल सेज आय एम सॅटिस्फाईड, स्माइल सेज आय एम सक्सेस, स्माइल सेज आय एम ओके, आर यू ओके. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सदैव हसत राहा. आणि म्हणून जगायचं कसं ही एक कविता सांगतो आणि माझ्या भाषणाचा शेवट करतो. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. ऊन 2 घास कोणीतरी वाढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच मा, मग त्याला डोळ्यात बसायचं की अंधारात बुडायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. गुलाबाचे काटे पायात रुतात हे अगदी खरं असतं, गुलाबाचे काटे पायात रुतात हे अगदी खरं असतं, पण हेच गुलाब चिखलात उमलतं हे काही खरं नसतं. मग काट्यासारखं सरायचं की कळीसारखं फुलायचं, काट्यासारखं सरायचं की कळीसारखं फुलायचं. तुम्ही सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. अर्धा ग्लास भरला आहे असं म्हणता येतं, अर्धा ग्लास सरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा ग्लास भरलाही म्हणायचं की अर्धा ग्लास सरलाही म्हणायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. काळ्या गुंठा अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं, काळ्या गुंठा अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा कोणाड्यात एक पंक्ती मिळमिळते. काळ्या गुंठा अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा कोणाड्यात एक पंक्ती मिळमिळते. त्या कोणाड्यातील पंक्तीसारखं मिळमिळायचं की अंधारात बुडायचं. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. मित्रांनो, जीवन सुंदर आहे, जीवन मंगल आहे. मनुष्य धर्म आणि मनुष्य जात हे पृथ्वी तलावरचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मनुष्य जातीला लाभलेलं भाग्य आहे. मनुष्य ही आपल्याला लागलेला लाभ हा अमृततुल्य किंबहुना अमृतापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. हे जीवन मंगल आणि अमृतमय करायचं असेल तर आपण जीवन आनंदानं आणि हसत जगूया. आणि हसत जगला
तर कुठल्याही प्रकारचा संघर्ष तुम्ही सहज पार करून जाल असा तुम्हाला शुभसंदेश देतो आणि लांबलेलं माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. पण आत्ताच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी उदय कांबळे याला विनंती करतो. बिफोर वोट ऑफ थँक्स मित्र, या कार्यक्रमामध्ये 30 वर्षानंतर आपण शिक्षकांना एकत्र बोलवलेलं आहे आणि या 30 वर्षानंतर ॲक्च्युली कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला 30 दिवस लागलेले आहेत. नियोजन कमिटी असू दे, त्याच्यानंतर बरेच मित्र आपले याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. यासाठी 30 दिवस लागले आहेत आणि या 30 दिवसामध्ये एक झटणारा व्यक्ती आहे जो पडद्यामागचा कलाकार आपण म्हणू शकतो. आपण सगळ्यांचा सत्कार केला, सर्वांचं आपण मनोगत व्यक्त करून घेतलं, पण या 30 दिवसामध्ये एक अथक मेहनत करणारा व्यक्ती आहे ज्याला आपण याच्यामध्ये विसरू शकत नाही. त्याने आपल्याला मार्ग दाखवला आहे आणि त्या मार्गामध्ये फक्त आम्ही चाललो आहे. तर असा व्यक्ती झटणारा, बिजी शेड्यूलमधनं वेळ काढणारा, 90% काम त्यानं पूर्णत्वास आणलेलं आहे. जिथं कमी तिथं आम्ही, असा व्यक्ती ज्याला आपण विसरू शकत नाही आहे. त्याच्यासाठी म्हणजे आता आपण म्हणू शकतो दमदार, जोरदार असा आपला सर्वांचा एकमेव लाडका मित्र सरदार. तर सरदारसाठी एकदा आपण खरंच टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि सरदारनी पुढं येऊन आपल्या सर्वांच्या वतीनं आपण एक 2 मित्रांना, जे तेही पडद्यामागचे आहेत, एक छोटा व्यक्ती आहे, फार लहान व्यक्ती आहे, तो कधीच नाही म्हणत नाही, तो नेहमी आपल्यासोबत असतो. अर्ध्या रात्री जरी बोलवलं तो अवेलेबल असतो. म्हणून मी विनंती करतो राजू गावडे आणि बाळासाहेब भोसले या दोघांनाही त्यांनी स्टेजवर यावं आणि उदय कांबळे सोबत उत्तम लांबून आलेले माझे संग्राम मोहन लाळगे या दोघांनी सुद्धा येऊन त्याचा सत्कार करावा. आणि सोबत या कार्यक्रमाची शान जी आहे, जी आणली मनीष आपटे आणि आसिफ जमादार यांनी सुद्धा. मनीष प्लीज एक विशेष सत्कार करून प्लीज यावं मित्रांनो. या व्यक्तीनं खूप मेहनत घेतलेली आहे, या व्यक्तीनं खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक काम वाटलं होतं सरदारनी, सरदार शाला कंटिन्यू फॉर 2 मिनिट्स. एक काम वाटलं होतं सरदारनी, प्रत्येकाला एक काम दिलं होतं आणि आमच्याकडे जबाबदारी होती पत्रिका वाटपाची. आणि सरदारने आम्हाला लोकल दिलं, लोकल पत्रिका वाटा, राजारामपुरी, नागळा पार्क वगैरे वगैरे वगैरे. आणि स्वतः त्यांनी कोगनोळी, इचलकरंजी, कबनूर अशा लांब लांब ठिकाणी 150 किलोमीटरचा प्रवास करून तरी लोकांना बोलवलं. तर त्याचं मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वांसाठी, सर्वांच्या वतीनं एक जस्ट त्याच्यासाठी एक गाणं आहे. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलेंगे हम भूलेंगे तुम, पर हम तुम्हारे रहेंगे सदा, रहेंगे यही अपने शान, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही हम थे जहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. दिस इज फॉर सरदार. थैंक यू सो मच फ्रेंड्स. थैंक यू. आभार प्रदर्शित करायची माझी इच्छा नाही आहे, कारण हा इतका सुरेख चाललेला कार्यक्रम संपवायचीच इच्छा नाही आहे माझी. तरीसुद्धा काही कारणांनी उपस्थित असलेल्या शिक्षकांना वंदन करून मी माझे 2 शब्द इथं व्यक्त करणार आहे. आभाराच्या अगोदर एक कविता म्हणणार आहे मी. ऐकायची आहे का? शाळेवरच कविता आहे ती. आणि पन्हाळ्यात आमचं गेट टुगेदर झालेलं त्यावेळी मी हीच कविता सादर केलेली. माझी शाळा. आठवणीतील एक कप्पा, आठवणीतील एक कप्पा हळुवारपणे उलगडताना, एक एक आठवणी अलगद बाहेर पडताना.
लहानपण अगदी डोळ्यासमोर तरंगताना ती आमची शाळा जणू मोठाला डोळा. पांढरा शर्ट, खाकी चड्डी, दप्तराचं हलकं ओझं पाठीवरून नेताना, रमत गमत आम्ही शाळेत जाताना, आठवणीतील एक कप्पा हळुवारपणे उलगडताना, 20-25 पैशात चिंचेचा गोळा घेताना, एक लेमनची गोळी दाताने फोडून अर्धे खाताना, शाळेच्या प्रार्थनेत ओळीत उभं राहताना, इतनी शक्ती हमें देना दाता असं मोठ्याने म्हणताना, राष्ट्रगीत म्हणताना, ताट उभं राहताना, आठवणीतील एक कप्पा हळुवारपणे उलगडताना, वर्गात जाऊन बसताच दंगा करताना, शिक्षक येतात शांततेत हजेरी देतात, मधल्या सुट्टीत जेवणाच्या सुट्टीत एकत्र डबा खाताना, पीटीच्या तासाला मैदानात जाऊन कबड्डी खेळताना, तास संपल्याची घंटा वाजता हुश होताना, शाळा सुटण्याची वाट आतुरतेनं पाहताना, टन 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 घंटा वाजता दप्तरावरची लगबग करताना, मित्रासोबत गप्पा टप्पा करत घरी जाताना, आठवणीतील एक गप्पा हळुवारपणे उलगडताना. आता आभार प्रदर्शित करतो. जसं पंचपक्वानाचे जेवण जेवल्यानंतर आपण गोड पदार्थाची गोडी चालतो, तसं या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी प्रथम नियोजन समितीचे आभार मानतो. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सौदलगे सर यांनी आम्हाला स्नेह मेळावा करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल मी सौदलगे सरांचेही आभार मानतो. उपस्थितीत शिक्षक वृंदांचे मी आभार मानतो. त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी आम्हाला दिला. बऱ्याच वर्षांनी शाळेच्या आठवणींना उजाळा मिळाला. या कार्यक्रमासाठी परगावून आलेल्या माझ्या मित्रांचे मी आभार मानतो आणि इथं सर्वच जण आली त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.